नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज बनवणार आहोत आम्ही मस्तपैकी भिजवलेल्या मुगाची भजी. तर चला रेसिपी दाखवतो. तर बघा, इथं आता आपण भिजवलेले मूग घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची टाकून आपण ती वाटून घेणार आहोत. तर बघा, आता मी इथं वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग वगैरे टाकलेले आहेत आणि आता आपण इथं मिक्सरमध्ये वाटून घेत आहोत. तर बघा, आता वाटून झालेलं आहे आपलं. ह्या वाटून झालेल्या पेस्टमध्ये आपल्याला आता टाकायचा आहे थोडासा कांदा. तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेईपर्यंत बघा, हे आहे आपलं घरातलं मनी प्लॅन्ट आणि घरामध्ये मी बाटलीमध्ये लावलेला आहे मनी प्लॅन्ट. त्याच्या बाजूला असा हा काढलेला आहे गणपती. तर गणपती कसा आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर त्या बाजूला आहेत आपले हे महाराज. तर हे आहेत आपल्या भिंतीवरचं डेकोरेशन. तर आता आपली पेस्ट करून झालेली आहे आणि कांदा वगैरे चिरून पण झालेला आहे. तर कांदा आणि कोथिंबीर आता आपण यामध्ये या पेस्टमध्ये टाकूया. तर बघा, इथं आता कांदा टाकलेला आहे. त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर थोडी मिक्स केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद आणि ओवा वगैरे टाकणार आहे. तर बघा, आता ते सर्व टाकून आपण घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण हळद वगैरे टाकलेली दाखवतो मी तुम्हाला. तर बघा, इथं हळद आणि ओवा आपण टाकलेला आहे आणि या पेस्टला आपण थोडंसं हलवून घेणार आहोत. हलवून झाल्यानंतरनं यामध्ये मीठ पण देखील मी टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि ठेवूया कढई. तर बघा, इथं कढई ठेवलेली आहे आणि तेल पण त्यामध्ये टाकत आहोत. तर मित्रांनो, मोदीजींचा सल्ला, मोदीजींचा एक संदेश होता की तेल कमी वापरा, ही एक देशसेवा आहे. तर बघा, आता आपण कमी तेलामध्ये मुगाची भजी करणार आहोत. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता भजी सोडायला तयार झालेले आहेत. आता आपण भजी सोडून तळून घेणार आहोत. तर बघा, आता हे तर भजी सोडायला तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजी सोडत आहोत. अशी छानपैकी मस्त अशी छोट्या आकाराची भजी सोडून घ्या आणि ही भजी तुम्ही सोडून झाल्यानंतर त्याला छानपैकी असे घरपोच पिवळ्या रंगाचे होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आता आपलं भजी तळणे होतं आहे. तोपर्यंत आपण याच्याबरोबर काय खायचं हे मी तुम्हाला सांगते. याबरोबर टमॅटो सॉस किंवा कुठल्याही प्रकारची चटणी तुम्ही घेतली तर या भज्यांबरोबर एकदम मस्त अशी टेस्ट येते. तर बघा, आता आपली इथं भजी तळत आलेली आहेत आणि आता झालेली वळी भजी आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व भजी आपण सोडून घेणार आहोत आणि सोडल्यानंतर बघा, भज्याचा असा खरपूस सोनेरी असा रंग आलेला आहे आणि त्याची चव पण एकदम मस्त झालेली आहे. तर बघा, आपली सर्व भजी तयार करून झालेली आहे. याबरोबर कोणताही सॉस किंवा चटणी तुम्ही वापरून ही भजी खाऊ शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, आता आपण शिवमला खायला देणार आहोत भजी आणि त्याची रिॲक्शन बघणार आहोत. तर बघा, तो काय सांगतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.